प्रभाग क्रमांक 2 मधील आमचे दोन दिग्गज नेते आणि मित्र सचिनभाऊ भोसले तसंच बापूसाहेब गोरे या दोघांचाही वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहोत. त्यानिमित्ताने प्रत्येकाने शुभेच्छा दिलेल्या, मला यायला उशीर झाला त्यामुळे मला माहीत नाही, परंतु प्रत्येकाने शुभेच्छा दिलेल्या असतील. आणि दोघांचंही सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं योगदान आहे. आणि मी पुन्हा तेच रिपीट करत नाही, परंतु त्याचा एक धागा पकडून एवढंच मला असं वाटतं की मित्र असावा तुम्हा सारखा. ऍक्च्युली चाल वेगळी आहे. अरे मित्र असावा तुम्हा सारखा जीव जीवास देणारा. अरे मित्र असावा तुम्हा सारखा जीव जीवास देणारा. आणि पक्षाच्याही पल्याड जाऊन दोस्ती अखंड जपणारा. जी जी हो जी माझा मित्रा तू माझा भावा तू. हे दोन्ही म्हणजे एक आरपीआयमध्ये काम करतो, तर एक काँग्रेसमध्ये काम करतो आणि मी राष्ट्रवादीमध्ये काम करतो. त्यामुळे पक्ष वेगळे आहेत, परंतु मैत्री जागेवरती आहे. आणि दोघांचंही जर सांगायचं म्हणजे यांचं नागपूरचं काम चांगलं आहे बापूचं, तर यांचं म्हणजे मीडियाचा वापर कसा करावा हे जर तुम्ही शिकलं पाहिजे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने जर कोण शिकलं असेल तर ते सचिन भोसले, की खरोखर मीडियाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करतात. आणि म्हणूनच एवढंच म्हणायचं होतं की डोळ्यामध्ये तेल घालून जनतेसाठी जागणारा. अरे डोळ्यामध्ये तेल घालून जनतेसाठी जागणारा. आणि अवघड काम देखील एक फोनवर करणारा. जी जी हो जी भरपूर मोठी आहे असं, परंतु मी माझ्या शुभेच्छा या माझ्या दोन्ही भावंडांना त्यांच्या सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये पुढील प्रगती त्यांची अशीच उत्तरोत्तर होत जावं. आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा हा त्यांच्या कामातून दिसून येतो. आणि तुमचंही सहकार्य आम्हाला कायमस्वरूपी लाभत राहू. आणि मैत्री अशीच चिरंतन पक्षाचे पल्याड जाऊन आपली टिकवू हीच मी सदिच्छा व्यक्त करतो दोन्ही भावंडांना. आणि पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.